आपण सध्याची ही दृश्य पाहतोय नालासोपाऱ्यातली। नालासोपाऱ्यामध्ये या अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई केली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर इथले स्थानिक नागरिक, इथले रहिवासी प्रचंड आक्रोश करतात। त्यांच्या घरासमोर त्यांचं घर उद्ध्वस्त होत असल्यामुळे त्यांचं हे दुःख आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। अनधिकृत इमारतींवर आज हा हातोडा पडतोय। गेल्या 14 वर्षांपासून हे रहिवासी या ठिकाणी वास्तव्यास होते। आतापर्यंत 7 इमारती आधीच जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत आणि 41 पैकी या इतर इमारती सुद्धा आता जमीनदोस्त केल्या जातात। त्यांच्यावर तोडक कारवाई होते आहे। पालिका प्रशासन आज इमारतींचं हे तोडकाम करते आहे। 41 या इमारती आहेत, त्यापैकी 7 इमारती आधीच जमीनदोस्त झाल्या आहेत आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर इथले स्थानिक नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। या नागरिकांकडून आक्रोश व्यक्त होताना दिसतोय। मोठ्या संख्येने इथे गर्दी आहे, पोलिसांशी ते वाद घालतायत। सकाळपासूनच या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त पोलिसांचा तैनात करण्यात आलेला होता आणि आता हे स्थानिक नागरिक सध्या पोलिसांशी या संदर्भात चर्चा करतायत। प्रचंड आक्रमक भावना त्यांच्या या ठिकाणी आपण पाहू शकतोय। तर कारवाई होणार म्हणून काही रहिवाशांनी स्वतःहूनच या इमारती रिकाम्या केल्या होत्या। यातील अनेकांना घरं सोडताना अश्रू अनावर झाले आहेत, आपण पाहू शकतोय। तर या कारवाईमुळे अनेक कुटुंब बेघर होणार आहेत। दरम्यान आम्ही आता कुठे जाणार असा